बळीयाचे अंकित 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 अभिधान बळीवंत अभिधान बळीवंत बळीवंत लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार केला चढौर मीचा मार केला
केला षडमुरमीचा मार केला चरौरमीचा मार केला चरौरमीचा मार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार केला षडमुरमीचा केला षडमुरमीचा मार केला केला षडमुरमीचा मार केला षडमुरमीचा मार लाथाळीला संसार लाथाळीला संसार Hare
श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार जनतन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमान करे चरण संता तुया संत कृपा दाने कथे सद्गुरुदास जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण सेवरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सुपन देवा मस्तक हे पायावरी यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृत मस्तकांजलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं नमत मारुतिं राक्षसांतकं बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली स्थिती स्पष्ट करतात विठ्ठल भगवंताला शरण गेल्यानंतर भगवत शरणागतीचा परिणाम आपल्यावर काय झाला भगवंताची शरणागती मानवाला काय अवस्थेपर्यंत घेऊन जाते
त्या अवस्थेचं वर्णन तुकोबाराने या अभंगामध्ये केलेलं आहे. आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंती निमित्ताने ही सेवा आहे. हनुमंतराय हे भगवत शरणागत अशा प्रकारचे एक महात्मे. भगवंताला शरण गेलेले आहेत आणि भगवत शरणागतीनं त्यांना काय स्थिती प्राप्त झाली हेच तुकोबाराने या अभंगात स्पष्ट केलेलं आहे. हनुमंतराय भक्ती आणि शक्तीचा संगम अशा प्रकारची देवता आहे. भक्तीनं कशी शक्ती प्राप्त होते आणि त्या शक्तीचा जीवनामध्ये कसा उपयोग होतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हनुमंतराय. महाभारतामध्ये धर्म आणि यक्ष यांचा संवाद आलेला आहे. यक्षाने काही प्रश्न विचारलेले आहेत आणि युधिष्ठिराने त्याची उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, कपंथ मार्ग कोणता आहे? मानवाने आपल्या उत्क्रांती करता कोणत्या मार्गाचं अनुसरण करावं? कोणत्या मार्गाचं अनुसरण केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची उत्क्रांती होते? त्याचं उत्तर देत असताना धर्मराजाने असं म्हटलेलं आहे, महाजनो येन गतस्स पंथः. महाजनः येन गतः स पंथः. संत महात्मे ज्या रस्त्याने गेलेले आहेत, त्यांनी जे अनुसरण केलेलं आहे, जे आचरण केलेलं आहे, ते आचरणच बाकीच्या करता काय आहे? रस्ता आहे, मार्ग आहे, साधन आहे. तेव्हा हनुमंतराय ज्या रस्त्याने गेले, तुकोबाराय ज्या रस्त्याने गेले, ज्ञानोबाराय ज्या रस्त्याने गेलेले आहेत, नाथ महाराज ज्या रस्त्याने गेलेले आहेत, आजपर्यंत जी आचार्य मंडळी त्यांनी ज्या रस्त्याचं अनुकरण केलेलं आहे, तो रस्ता आहे सामान्य करता. येथ वडील जे जे करीती थयाणाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. तेव्हा हनुमान जयंती एवढ्या करता साजरी करायची आहे की हनुमंतांना जी स्थिती प्राप्त झाली आणि जी साधना करून ती स्थिती प्राप्त झालेली आहे, ती स्थिती आपल्यालाही प्राप्त झाली पाहिजे आणि ती स्थिती प्राप्त होण्याकरता आपल्याकडूनही तीच साधना घडली पाहिजे जी हनुमंतरायांनी केलेले. सगळ्या महात्म्यांना एकच स्थिती प्राप्त झालेली असते नव्हे. ती स्थिती प्राप्त झालेली असेल तरच तो महात्मा आहे. मग ते तुकोबाराय असोत वा हनुमंतराय असोत, तुकोबारायांची बीज साजरी केली जाते. म्हणजे मग हनुमंतरायाची जयंती कशी? तर हनुमंतरायाची जयंती याच्याकरता की हनुमंतरायाची पुण्यतिथी साजरीच करता येत नाही म्हणून. वैदिक संस्कृतीमध्ये तशा जयंत्या देवाच्या साजऱ्या केल्या जातात आणि संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या असतात. हनुमंतरायाकडे आपण संत म्हणून पाहतो, तर संत असताना जयंती कशी? तर त्यांची पुण्यतिथी करता येत नाहीये, कारण ते चिरंजीव आहेत.
चिरंजीव शब्दाचा अर्थ आहे एक कल्पपर्यंत ज्यांचं आयुष्य असतं त्यांना चिरंजीव म्हटलं जातं. विठ्ठल आजही हनुमंतराय आहेत. ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालू असते, भगवंताचं कीर्तन चालू असतं, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम, त्या ठिकाणी हनुमंतराय निश्चित स्वरूपामध्ये हजर असतात. तेव्हा त्यांची पुण्यतिथी नाही म्हणून जयंती करायची. कोणती स्थिती हनुमंतरायांना प्राप्त झाली आणि कशाने प्राप्त झाली? तर हनुमंतराय असो वा जे कोणी त्या स्थितीला प्राप्त झालेले असे सगळेच एकत्र करून तुकोबाराय म्हणतात की आम्हाला ही स्थिती का प्राप्त झाली, कशाने प्राप्त झाली आणि कशी म्हणजे कोणती स्थिती प्राप्त झाली याचं वर्णन या अभंगामध्ये केलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाचे अंकित बळीयाचे 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 अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत तुम्ही तो संसार आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही बळीवंत झालो. तुकोबाराय म्हणतात आम्ही बळीवंत झालो, बळवंत झालो म्हणजे विपुल बलाने आम्ही संपन्न झालो. बळवंत बळीवंत वंत प्रत्यय बहुवचने हा वंत प्रत्यय. बलवान बलवंत बलवंत हा अशा प्रकारचा तो शब्द चालतो संस्कृत मध्ये. आम्ही बलवान झालो असं नाही म्हणत, बलवंत झालो म्हणतात. बलवंत बलाने जो संपन्न आहे तो बलवान असतो आणि सागरासारखं बळ ज्याच्या ठिकाणी असतं त्याला बलवंत, भाग्यवान भाग्यवंत, धनवान धनवंत, गुणवान गुणवंत असा तो शब्द आहे. तसं बलवान आणि बलवंत तुकोबाराय म्हणतात आम्ही बळीवंत झालो. बळवंत त्याचा अपभ्रंश मराठीत रूप बळीवंत अशा प्रकारचं आहे. बळीवंत आम्ही झालो. बलाने जो संपन्न असतो, विपुल बलाने संपन्न बलवंत. अर्थात बळीवंत आम्ही कशाने झालो हे सांगत असताना तुकोबारायाने अगदी ध्वनीत संक्षिप्तपणाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. बळीयाचे अंकित, बळीया जो आहे त्याचे आम्ही अंकित झालो आणि त्याचे अंकित झाल्यामुळे आम्ही बळीवंत झालो. बळीया बळीया कोणाला म्हटलेलं आहे तुकोबारायाने? जो बळीया आहे त्याला बळीया म्हटलेलं आहे. बळीया माझा पंढरीराव जगामध्ये खऱ्या अर्थाने बळीया देव आहे, ईश्वर आहे. ईश्वर पांडुरंग आहे म्हणून बळीया माझा पंढरीनाथ अशा प्रकारचा म्हटलेला आहे.
जीव बलवान असू शकतो, बळीया नाही असू शकत. जीवाच्या शक्तीला, बळ म्हणजे शक्ती, ताकद, ऊर्जा, शक्ती, पॉवर हे पर्यायी शब्द आहेत. जीवाच्या ठिकाणी ही शक्ती असू शकते, असते. सर्वसामान्यापेक्षा विशेषही शक्ती काहींच्या मध्ये असते, त्यांनी ती संपादन केलेली असते. पण तरीही तेवढ्या शक्तीनं कोणी ईश्वर नाही बनत. शक्तीचा सागर फक्त ईश्वर आहे. ईश्वराशी कोणी हे चॅलेंज नाही देऊ शकत. आणि जगात ईश्वर फक्त एकच असतो, दोन नसतात. अनेक तर नसतातच, पण दोन सुद्धा नसतात. मनुष्य साधना करून ब्रह्म होऊ शकतो, ईश्वर नाही बनत. ईश्वर म्हणण्याचा कोणी मूर्खपणा करूही नये. विठाल तुकोबाराने असं म्हटलेलं आहे, राया विठोबाचे पद अभिलाषी. ईश्वर स्वरूप असणारा पांडुरंग त्याच्या पदाचा जो अभिलाष करतो, पतनाला जावं लागतं त्याला. आपल्याला माहिती आहे भागवतामध्ये पौंड्रकाची कथा येते. पौंड्रकाची, हा पौंड्रक राजा आहे, काशी राजाचा तो मित्र आहे, त्याचा मित्र काशी राजा आहे. भागवतामध्ये ही कथा आलेली आहे. आणि त्यांनी काही साधना केली पूर्वजन्मामध्ये, त्या साधनेच्या प्रभावाने त्याला चतुर्भुज होता येत होता. आणि त्याच्यामुळं तो स्वतःला वासुदेव समजायला लागला, ईश्वर समजायला लागला. साधनेनं शक्ती प्राप्त होते, पण याचा अर्थ तो ईश्वर होतो असं नाही. शक्ती प्राप्त झाली की माणसाचा अहंकार वाढतो, आणि अहंकार वाढला की तो स्वतःला ईश्वर मानायला लागतो. ईश्वरो अमां भोगी सिद्धोहम बलवान सुखी. आसुरी लोकांचं वर्णन करत असताना 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे की ही मंडळी स्वतःला ईश्वर मानायला लागतात. ईश्वरोहम, मी ईश्वर आहे. हिरण्यकश्यपू सुद्धा स्वतःला ईश्वर मानत होता. ईश्वर, तपश्चर्या केली होती, खूप तपश्चर्या केली, आणि तपाने त्याच्या ठिकाणी शक्तीही आलेली होती, शक्ती संपन्न झालेला होता तो. आणि त्या शक्तीच्या अहंकारामध्ये स्वतःची मर्यादा तो विसरला. विठ्ठल हिरण्यकश्यपूचं काय झालं आपल्याला माहिती आहे. म्हणूनच त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवला होता. पाताळ तर त्यांचं हक्काचंच अशा प्रकारचं राक्षसांचंच राज्य आहे. पृथ्वीवर सगळ्या राजावर त्याने विजय मिळवून सगळी पृथ्वी आपल्या अधीन केली होती. आणि स्वर्गावरही विजय मिळवला होता, देवाला पळवून लावलं होतं. त्रैलोक्याचा अधिपती झाला. मनुष्य शक्तीनं त्रैलोक्याचा अधिपती जरी झाला तरी ईश्वर नाही होऊ शकत. पण मग त्याला वाटलं की सगळे देव मला भावून घाबरतायत, माझं नुसतं नाव ऐकून पळून जातायत, आता कोण आहे माझ्यासारखा शक्ती संपन्न जगामध्ये. आणि जगात जाहीर केलं त्याने, ईश्वर सध्या मी आहे. विष्णू रिटायर झाला, म्हातारा झाला, आता तर त्याच्यात ताकद नाही राहिली. आता तुकोबाराईंनी म्हटलेलं आहे की वृद्ध झाला
नारायण, पण ते भगवंताला हे करण्याकरता म्हटलेलं आहे वास्तवाने. आणि मग लोकांना सरळ सरळ सांगितलं, आता तुम्ही देव मला म्हणत जा, माझी पूजा करत जा, माझी मंदिरं बांधा, कीर्तन करायची तर आता माझ्यावर करायची, पांडुरंगावर नाही कीर्तन करायची, रामावर नाही कीर्तन करायची, कृष्णावर नाही कीर्तन करायची, कीर्तन कोणावर करायची? माझ्यावर करायची. माते गाती वाणीती नटनाची रिझविती, तया देईन मागती ते वस्तू. जे माझी स्तुती करतील, माझ्यावर काव्य करतील, माझ्यावर कीर्तन करतील, त्यांना ते मागतील ते वस्तू मी प्रदान करेन. महाराज त्याची मंदिरं बांधण्याकरता त्यांनी अनुदान सुरू केली. गावोगाव हिरण्यकश्यपूची काय झाली? मंदिरं तयार होऊ लागली. त्याची कीर्तनं सुरू झाली, हरिपाठ बंद झाले, हिरण्यकश्यपू पाठ सुरू झाले. मनुष्य शक्तिमान होऊ शकतो, बळीया नाही होऊ शकत, ईश्वर नाही होऊ शकत. विढाल हरी कमरला त्याचं पूर्वीचं पुण्य म्हणा, संताची कृपा, नारदाची त्याच्यावर कृपा म्हणा, किंवा देवाची त्याच्यावर काय म्हणा, कृपा म्हणा. बरंच त्याच्या घरीच त्याला ईश्वर न मानणारा आणि ईश्वराला ईश्वर मानणारा जन्माला आला. प्रल्हादाचा जन्म त्याच्या उदरी झालेला आहे. हा तपश्चर्या करत असताना त्याची तपश्चर्या भंग करण्याकरता इंद्रादी देवाने खूप प्रयत्न केले, पण असा अटल होता महाराज. काही झालं तरी त्याने तपश्चर्या मध्यंतरी सोडली नाही. आणि मग द्वेषानं प्रेरित होऊन इंद्राने त्याच्या पत्नीचं हरण केलं, कयाधूचं, आणि तो घेऊन चालला. नारद भेटले रस्त्यावर. नारदाने खडसावलं इंद्राला, मूर्खपणा करू राहिला का तो? गर्भवती आहे कयाधू. आणि मग त्याने नारदाच्या आश्रमात तिला सोडून दिला, निघून गेला. कयाधूचं बाळंतपण नारदांच्याच आश्रमामध्ये झालं. सगळं लहानपण नारदांच्या आश्रमामध्ये. मग तिथं दुसरं काय आहे? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. भक्तीचं बाळकडू त्याला गर्भामध्ये असतानाच मिळालं. आणि भगवंताचा निष्ठावंत अशा प्रकारचा भक्त प्रल्हाद झाला. तो आल्यानंतर हिरण्यकश्यपूच्या घरी कयाधूला नारदाने मुलासह सोडलेलं आहे. नारदाचे आभार मानलेले आहेत हिरण्यकश्यपूने. लहानपणी नारायण नारायण नारायणाचं तो चिंतन करायचं. तेवढ्यात त्याला शक्तीचा अहंकार झाला, स्वतःला त्याने ईश्वर मानलं, स्वतःची पूजा करायला लावली. आणि चालता चालता आणखीन एक त्याने मूर्खपणा केला. विष्णूची पूजा कोणी करायची नाही, विष्णूची पूजा करणारा गुन्हेगार ठरवला त्याने कायद्याने. नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आता सत्ता त्याच्या हातात असल्यामुळं आणि विष्णूचं नाव घेताना, विष्णूची पूजा करताना कोणी दिसला रे दिसला की त्याला दंड होत असल्यामुळं लोक घाबरले. मग निष्ठावान फार थोडे असतात. बरं लोक करतात म्हणून करणारे जास्त असतात.
उद्या महाराज महाराष्ट्र सरकारने जर असा कायदा काढला की माळ घातली का त्याला फासावर लटकवायचं, किती लोक माळा ठेवतील? आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पास करण्याच्या विचारात आहेच काँग्रेस सरकार. जरी महाराष्ट्रातून बऱ्याच मंडळींनी त्याला विरोध केलेला आहे, वारकऱ्याचा त्याला सक्त विरोध आहे, पण तरीही विधिमंडळात वारकरी नाहीत. विधिमंडळात जे आहेत त्यांना या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने आपल्या ताब्यात घेतलेले आहे. त्यांचा आहेच तो प्रयत्न, आजपर्यंत नाही सफल झालेला, परंतु यदा कदाचित जर सफल झालाच तर मात्र देवाचं नाव घ्या म्हणणारे हे कायदेशीर गुन्हेगार ठरतील. विठ्ठल विठ्ठल. आणि मग जर शिक्षा व्हायला लागल्या तर मग किती लोक देवाचं नाव घ्या म्हणणारे टिकतील, हा प्रश्नच आहे. त्यामुळं लोक जरी एकांतात गुपचीप विष्णूची भक्ती करत असली तरी उघड कोणीच करत नव्हतं. आणि त्याच्याच घरी उघडपणे भगवंताचं नाम घेणारा हा प्रल्हाद चंद्र. लहान असल्यामुळे पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, पण मोठा झाला, त्याला शाळेतही घातलं तरी त्याची विष्णूची भक्ती ही वाढत चालली. बाकीचेही त्याच्याकडे पाहून विष्णूची भक्ती करायला लागले. आणि त्याच्या ईश्वरपणालाच जसं काही प्रल्हादाने चॅलेंज दिलं. प्रल्हाद बाप म्हणून खूप मानायचा, नमस्कार करायचा, पण ईश्वर म्हणून नाही, बाप म्हणून. त्याला त्याने बाप म्हणून मानलेलं मान्य नव्हतं. त्याला असं वाटत होतं की त्यांनी मला काय मानावं, ईश्वर मानावं. आणि त्याने सांगितलं, पिताश्री तुम्ही ईश्वर नाहीयेत, तुम्ही स्वतःला ईश्वर म्हणण्याचा मूर्खपणा करू नये. मूर्खपणा नसेल शब्द त्याने वापरला, तो मी वापरला, पण तो म्हणायचा तुम्ही ईश्वर नाहीत. अरे सगळे लोक मला ईश्वर मानतात, ते मनातून नाही. तुम्हाला लोक ईश्वर मानतही असतील पण तेही मनातून तुम्हाला मानत नाही, भीतीमुळे मानतात. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून मानतात, तुम्ही ईश्वर नाही आहेत, ईश्वर दुसरा आहे. चिडायचा तो, पुष्कळ प्रयत्न केला, तो ऐकतच नाही. माझा शेवट त्याने निर्णय घेतला, याला खलास करायचं, खलास करायचं. दुसऱ्यावर पोरावर प्रेम असतात, तीही स्वतः करता असतात, स्वतःच्या नावा करता, पोरा करता नाही. काही खरं नाहीये. सगळं स्वतःवर प्रेम असतं माणसाचं, काही पोरावर नाही, कशावर नाही, कशावर नाही. स्वतःच्या प्रतिष्ठेकरता हे सगळे उद्योग चाललेले असतात. मारण्याचे सगळे प्रयत्न केले, कुठलाच प्रयत्न सफल झाला नाही. आणि ज्या वेळेला राजा मारण्याचा प्रयत्न करतोय आणि तरीही प्रल्हाद मरत नाही, त्यावेळेला मग बाकीच्याने डोकं काढायला सुरुवात केली की ईश्वर कोणीतरी दुसरा आहे. आणि त्याची शक्ती हिरण्यकश्यपूपेक्षाही काय आहे, मोठी आहे. हिरण्यकश्यपूला ते मान्य नव्हतं. शेवट त्याने प्रल्हादाला विचारलं, तुला मी एवढे मारण्याचे प्रयत्न करतो, तुला कोण मरू देत नाही, कोणाची शक्ती तुझं रक्षण करते? प्रल्हादाने सांगितलं, बाबा तुम्हाला मी 1000 वेळेला सांगितलं, शक्तीचा सागर ईश्वर आहे, तुम्ही नाही. ज्याच्या शक्तीच्या अंशाने तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न करता, त्याचीच शक्ती माझं रक्षण करते. एवढं त्याला काय समजणार, अहंकाराने तो मूर्ख बनलेला होता. त्यांनी सांगितलं, कुठं आहे तो मला दाखव. अगोदर त्याला मारतो, नंतर तुझ्याकडे पाहतो म्हणे. कुठं आहे तो, कुठं आहे तो? त्याने सांगितलं, बाबा कुठं आहे तो, तो कुठं नाहीये, तो नाही ऐसा ठाव उरलास आहे, कवन सर्वत्र संपूर्ण गगन देश, सगळ्या ठिकाणी येतो. तुझ्यात आहे, माझ्यात आहे, खडकामध्ये, खांब्यामध्ये,
तो मे मुंह में खडक खंब मे. ते तो मे मुंह मे यांना ऐकलंच नाही. शेवटचं खंबामध्ये म्हटल्यावर खंबामध्ये येतो, खंबामध्ये म्हटलं हो सगळ्या ठिकाणी येतो तो खंबामध्ये आहेच. मारली लात त्याने. प्रल्हादाच्या शब्दाकरता भगवंताला त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं. आणि ज्या वेळेला भगवान नरसिंह रूपामध्ये प्रगट झाल्यामुळे त्रैलोक्य विजयी ईश्वर मानणारा तो हिरण्यकश्यपू तो लागला थरथर थरथर कापायला. लहान शेळीचं कोकरू गचुरीला धरून जसं आपल्याला जिथं न्यायचंय तिथं न्यावं तसं गचुरा धरून त्या हिरण्याक्षाने त्याला दरवाजापर्यंत नेलं. कारण त्यांनी वर मागितलेला होता घरात मरण नको बाहेर नको, नेमका उंबऱ्यावर न्याला. भगवान नरसिंह मांडी घालून बसलेले, त्याला मांडीवर असा उताना झोपवला, लहान मुलाला झोपवतात तसा, आणि नखानी त्याचं पोट फाडलं. नुसताच पाहता काहीच नाही चाललं महाराज, त्याचं काही नाही चाललं. हिरण्यकश्यपू सारख्याच काही नाही चाललं. तर सामान्य चर्मन फिरमनचं काय चालणार? किती ताकद राहते, एवढी एवढी राहते. ते विंचवाच्या नांगीत उगच एवढं एवढं महाराज विष असतं, पण आकडले राहते. तुम्ही पहा ना, असंच करतो तसं राहतं आपलं. कितीक राहते ताकद, कितीक राहतं पैसा तरी. उगा एखाद्या वर्षी बाग पिकला थोडं जास्त झालं की टर 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 करायला कितीक राहत. तो कोबारा म्हणतात आम्ही बलवान झालो, पण कशामुळं? बळीयाचे अंकित. जो खरा बलवान आहे त्याला शरण गेलो, त्याच्या अंकित झाल्यामुळं त्याच्या बलाने आम्ही काय झालो? बलवान झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. पण तुम्ही बलवान झाले, शक्तिमान झाले, शक्तिवंत झाले. शक्ती स्वरूपाने नाही दिसत, व्यक्ती दिसत असते, शक्ती नाही दिसत. शक्ती कार्यावरून मानली जाते. विठ्ठल विठ्ठल एखादा हा माणूस फार ताकदवान आहे, तो ताकदवान आहे असं म्हटलं तर ताकद दिसते असं नाही. जाड माणसं ताकदवान असतात असं नाही. चरबी वेगळी आणि ताकद वेगळी, शक्ती वेगळी. चरबी दिसते स्वरूपाने, जाड माणसाच्या शरीरामध्ये चरबी असते, ताकद असते तसं नाही. शक्ती स्वरूपाने नाही दिसत, कार्यावरून ती दिसते. कार्यावरून अख्खा क्विंटलचं पोतं 2 हाताने उचलून जर खांद्यावर घेत असेल तर मग लोक म्हणतात अरे बापरे, याच्या ठिकाणी काय आहे? ताकद आहे. ताकद कार्यावरून दिसते. तर शक्ती कार्यावरून दिसत असते. शत्रूचा सामना करण्याकरता शक्तीची गरज असते. शत्रूचे 2 प्रकार आहेत, बाह्य शत्रू आणि अंतरशत्रू. बाह्य शत्रूपेक्षा अंतरशत्रू हे जास्त घातक आहेत. म्हणून बाह्य शत्रूवर विजय मिळवण्यापेक्षा अंतरशत्रूवर विजय मिळवणारा हा जास्त शक्तिमान मानला जातो. विठ्ठल तुम्ही बलवान झाले आहात असं तुकोबाराय म्हणतात. कशावरून? काय तुम्ही या शक्तीनं कार्य
कार्य केलेलं आहे दुसऱ्या चरणात सांगतात. लाथाईला संसार लाथाईला संसार लाथाईला संसार लाथाईला संसार लाथाईला संसार लाथाईला तुला शरणू चालार तुला शरणू चालार लाथाईला संसार लाथाईला संसार तर अंतरशत्रूवर आम्ही विजय मिळवला. अंतरशत्रूमध्ये संसार आणि षडूर्मी तुकोबारायांनी समोर केलेले आहेत. संसार लाथाळलेला, लाथाखाली घातला संसार, संसाराला लाथा मारल्या मला, आणि षडूर्मीला ठोकलं. षडूर्मी काम, क्रोध, मोह, दंभ, मद आणि मत्सर हे 6 उर्मी का म्हणतात. या अंतःकरणामध्ये प्रगट झाले की अंतःकरणामध्ये तुफान निर्माण करतात. तुफान, चक्रीवादळ तयार होतं, अस्थिर बनवतात अंतःकरणाला. हे विकार आहेत, हे अस्थिर बनवतात. आणि अस्थिर चित्त म्हणजेच दुःख, स्थिर चित्त म्हणजे सुख. शांती परते नाही सुख, आणि अस्थिर चित्त म्हणजे दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल. जगात कोण दुःखी असतं, कोण सुखी असतं? ज्याच्याजवळ पैसा आहे तो सुखी. सुख ज्याचं चित्त स्थिर आहे तो सुखी आहे. मग पैसा असला तरी सुखी आहे, पैसा नसला तरी सुखी आहे. चित्त स्थिर ज्याचं आहे तो सुखी आहे, आणि चित्त अस्थिर ज्याचं आहे तो पैसा असला तरी दुःखी आहे आणि पैसा नसला तरी दुःखी आहे. काही संबंध नाहीये पैशाचा आणि सुखदुःखाचा. चित्त स्थिरतेचा आणि चित्त अस्थिरतेचा सुखदुःखाशी संबंध आहे. सुखी बनायचं असेल तर आपल्याला चित्त स्थिर करावं लागेल. चित्त अस्थिर असेल तर किती एकर मोसंबी आहे काही संबंध नाहीये. कुठली सत्ता आहे, किती पैसे आहेत, अस्थिर चित्त असेल तर रात्रंदिवस हाय होईल आणि रडावंच लागेल. तो दुःखी आहे. सुखदुःखाचा चित्ताशी संबंध आहे. स्थिर चित्त आणि अस्थिर चित्त, आणि चित्ताला स्थिर राहू न देणारे हे शत्रू आपल्या आत आहेत. त्याच्यामध्ये पहिला नंबर आहे काम. विद्धेन मिह वैरिणम. भगवान सांगतात अर्जुना, तू या कामाला काय समज? वैरी समज. वैरी शत्रू आहे. हा शत्रू अत्यंत बलवान आहे महाराज. हा काम अतिशय बलवान आहे, अतिशय खादाड आहे, अतिशय पापी आहे. माणसाला इच्छा नसतानाही पाप करायला लावणारा हा काम आहे. आता तीन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुनाने प्रश्न विचारलाय आणि त्याचं उत्तर भगवंताने दिलेलं आहे. कामयेश क्रोधयेश. सगळ्या जगाला आपल्या ताकदीनं लोळवणारा हा काम आहे. काम काम ज्याने जिंकला जग जिंकलं. त्याने काम जिंकला नाही, त्याने काहीच जिंकलेलं नाही. विठ्ठल विठ्ठल.
काम हा मुख्य शत्रू आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, भगवंताचे अंकित असणारे आम्ही भक्त, त्या आमचा विशेष आहे की आम्ही या कामावर विजय मिळवतो. हनुमंतरायांचा हा विजय आहे. हनुमंतरायांनी कामावर काय केला? विजय मिळाला. कामाला बंदीखान्यात टाकलं. काम बांधवडी काम बांधवडी काळ घातला तोडरी. कामाला बांध. काम क्रोध बंदीखानी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तर काम क्रोधादिकांना आम्ही आमच्या शक्तीनं ठोकून काढलं. तुकोबाराय म्हणतात, केला षडूर्मीचा मार. आणि संसार जन्ममरण, संसार अहंकार हा लाताखाली घेतला. याच्याकरता काय लागते? ताकद लागते. आणि ही ताकद आम्ही भगवंताला शरण जाऊन मिळवली. लाताळीला संसार, केला षडूर्मीशी मार. हे सगळे परमार्थ करणाराचे शत्रू आहेत. तसे सगळ्यांचेच शत्रू आहेत, पण बाकीचे सगळे त्यांच्या अधीन आहेत. आणि परमार्थ करणारे यांच्या विरोधात जातात. आणखीन काय केलं या शक्तीने? तिसऱ्या चरणात सांगतात, जनतन धन जनतन संसारामध्ये गोवणारे, संसारामध्ये अडकवणारे, संसारामध्ये फसवणारे मुख्य अशा प्रकारचे मायेचे जे घटक आहेत ते हे तीन आहेत. जीव संसारामध्ये जो अडकला जातो तो या तीन जाळ्यामध्ये. एक जन म्हणजे लौकिक मान, ज्याला देवाकडे जायचंय त्याला हे सगळे जाळे तोडावे लागतात. जन, लौकिक, तन, शरीर आणि तिसरा घटक आहे धन. धन, धनाची अभिलाषा, शरीराची अभिलाषा आणि मानलौकिकाची अभिलाषा ही जीवाला देवाकडे जाऊ देत नाही. परमार्थामध्ये अग्रेसर व्हायचं असेल तर या
तिन्हीवर विजय मिळवावा लागतो, जो अतिशय कठीण आहे. विठाल तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याला कसपट समान मानलं. बळयाचे अंकित झाल्यामुळे आमच्या ठिकाणी शक्ती आली आणि मला तुच्छ केलेलं आहे. तुच्छ जन लौकिक काही संबंध नाही. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना. देवराया ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांनी लौकिकाचा फास तोडला पाहिजे. तो का म्हणे आता ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. लोक काय म्हणतात लोकांवर त्याचं स्वातंत्र्य देऊन टाकावं. त्यांना जे म्हणायचं असेल ते म्हणतील. चांगलं म्हणतील तर चांगलं म्हणतील, वाईट म्हणतील तर. एक लक्षात घ्या, लोकांनी वाईट म्हणल्याने आपलं वाईट होत नाही आणि लोकांनी चांगलं म्हणल्याने आपलं चांगलं होत नाही. आपण चांगलं केलं तर आपलं चांगलं होतं आणि आपण वाईट केलं तर आपलं वाईट होतं. लोकांच्या म्हणण्यावर आपल्याला फल नाही मिळत. लौकिकाची अभिलाषा काय असतं, आपला बराचसा वेळ लोकांनी चांगलं म्हणावं याच्यातच जातो. काही अर्थ नाही वास्तव दृष्टीनं लोकांनी चांगलं म्हणण्याचा. लोक ज्याला चांगलं म्हणतात त्याचं पुढं चांगलं होतं, त्याला चांगली फुलं मिळतात असं काही नाहीये. आणि फार चांगले असणाऱ्याला लोक चांगलं म्हणतीलच असंही नाहीये. मानाचा लौकिकाचा संबंध प्रारब्धाशी आहे. प्रारब्ध ज्याचं अनुकूल असतं तो कसाही वागला तरी लोक त्याला चांगलं म्हणतात. प्रारब्ध प्रतिकूल झालं तर किती चांगला असला तरी लोक त्याला चांगलं म्हणत नाहीत. आपल्याला लोकांनी मानावं ही आशा माणसाला गुंतवल्याशिवाय राहत नाही. तोडावं लागतं त्याला. आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही भगवंताचा आश्रय घेऊन त्याला काय केलं, तोडलं. विठ्ठल नाही अनेक प्रमाण भक्ताचं वर्णन केलेलं आहे. भक्ताला भगवत चिंतनाशिवाय दुसरं काही मान्य नसतं. ज्ञान तान ध्यान केले तृणाई समान. झुगारलेला आहे लौकिक. तन शरीराविषयी उदास असतात. भक्ताईसे जाणा जे देही उदास. आणि धनाचा तर प्रश्नच नाहीये. तेव्हा जन तन धन हे आकृष्ट करून लोकांना गुंतवणारे अशा प्रकारचे जे मायेचे घटक आहेत, तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याचाही त्याग अशा प्रकारचा केलेला आहे. आणि आता आम्ही या स्थितीमध्ये कोणत्या तुका म्हणिया तुका माथाळी
तुकोबाराय सांगतात, आता आम्ही या अवस्थेमध्ये मुक्तीच्याही वरची ही अवस्था आहे. सामान्यतः दोन अवस्था सांगितल्या जातात, एक बद्ध अवस्था आणि दुसरी मुक्त अवस्था. देह मी अशा प्रकारची जी स्थिती आहे त्याला बद्ध अवस्था म्हणतात. परमात्मा मी आहे अशी वृत्ती झाल्यानंतर जी अवस्था असते तिला मुक्त अवस्था म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, आम्ही याच्याही वरती गेलेलो आहोत. बद्ध मुक्ततेच्या पलीकडे असणारी देवभक्ताची जी अवस्था आहे, प्रेमानंद उपभोगाची जी अवस्था आहे, अर्थात त्या अवस्थेवर आम्ही आरूढ झालेलो आहोत. म्हणून संसारात राहत असूनही, द्वैत स्थितीचा अनुभव येत असूनही आमच्या ठिकाणी बद्धता नाही. अशी तुका म्हणे, आता आम्ही मुक्तीच्या माथा लाथाळलेला संसार केला षडूर्मिशी मार. वेळ होत आलेली आहे, थोडीस शुगर कमी झाल्यासारखी वाटते म्हणून 10 मिनिटं लवकर आटपतो. आता पुन्हा या भागामध्ये बहुतेक सेवा नाहीये. 26ला 27ला 28ला ज्यांनी तिकीट काढलेले आहेत आपापल्या वेळेप्रमाणे, एक लक्षात घ्या, एकाच्या तिकिटावर दुसऱ्याला जाता येत नाही. ज्यांचं तिकीट काढलेलं आहे पुन्हा काही कारणामुळे त्याचं जाणं रद्द झालं तर तिकीट कॅन्सल करता येतं. त्या तिकिटावर दुसऱ्याने जाण्याचा प्रयत्न करू नये. दुसरा जाणारा रस्त्यात जर त्याला पकडलं गेलं तर दंड होईल, नाही तर 4-8 दिवस एखाद्या वेळेला
सप्ता त्याला तिकडंच करावं लागेल मग. तेव्हा दुसऱ्याच्या तिकिटावर ज्यांची 60 वर्षाच्या नंतरची तिकीट अशी निघालेली आहे, तसं तर प्रत्येकाने ओळखपत्र बरोबर ठेवा. पास दिलेलं आहे तुमच्याकडं हरिद्वारचा, त्या